जग सत्यावर नव्हे तर खोट्यावर चालते हे वास्तव लक्षात घ्या. समजत नसेल तर त्याच्या नादी लागू नका आणि राजकारणावर चर्चा करत आपला वेळ वाया घालवू नका, असा आपुलकीचा सल्ला पुणे येथील यशोदाचे व्याख्याते अशोक देशमुख यांनी दिला. राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त पूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन आयोजित आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे 4थे पुष्प आनंदी जीवनाचे राजमार्ग या विषयावर घुमताना ते बोलत होते. नेहमी चांगलेच बोलावे, वाईट बोलू नये, वादविवाद टाळावेत, घरामधील थोरांचा मान ठेवत जगण्याचा आनंद लुटावा, तणावमुक्ततेसाठी मन मोकळेपणाने बोलावे, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. तसेच देशमुख यांनी आरोग्यशास्त्रदृष्ट्या सहज करता येणारे व्यायाम सप्रात्यक्षिक करून दाखवून श्रोत्यांकडूनही करून घेतले. हलक्या फुलक्या विनोदाची पखरण करत त्यांनी हलकेच घेतलेले चिमटे हास्याचे फवारे उडवणारे ठरले. हसण्याचा मनमुराद आनंद घेतलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर आनंदी जीवनाचा राजमार्ग मिळाल्याचे समाधान झळकत होते. पाहूया यशोदाचे व्याख्याते अशोक देशमुख यांचा आनंदी जीवनाचे राजमार्ग हे व्याख्यान. या ठिकाणी आपलं सगळं हॉस्पिटल आपण केलेलं काम हे सगळं बघून मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे. तुमच्या सगळ्या कामाला माझा साष्टांग नमस्कार. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की महिला या पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग आहेत. कशा? पुरुषांना टक्कल पडतं. एकतरी बाई टक्कल पडलेली बघितली? स्ट्रॉंग कोण? महिला. हृदयविकाराचं प्रमाण आहे पुरुषांमध्ये जास्त आहे, महिलांमध्ये कमी आहे. स्ट्रॉंग कोण? महिला. प्रश्न तिसरा, पुरुषांना टक्कल कोणामध्ये पडतं? आणि म्हणून महिलांचं श्रेष्ठत्व मान्य करून आपण पुढे जाऊ. आनंदी जीवन जगण्यासाठी, घरातलं वातावरण आनंदी ठेवण्यासाठी, बायकोचं नवऱ्याचं पटण्यासाठी, शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी आणि समाजामध्ये नाव लौकिक निर्माण करण्यासाठी, मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे बोलणं. जो बोलेल तो तणावमुक्त राहतो. एकलकोंडा माणूस आत्महत्या करतो. बोला. संवाद कमी झालेला आहे. मोबाईलचं माझ्या खिशात ओझं होते, कोणाकडे देऊ का? हां. आणि फोन कोणाचा आला तरी तू घेऊ शकतोस, कारण तो लॉक नाही आहे. आणि आदर्श घर कुठलं? ज्या घरात कोणाचाही मोबाईल लॉक नाही ते आदर्श घर. ज्या घरात कोणी कोणाच्या मोबाईलला हात लावत नाही ते आदर्श घर. आणि म्हणून मुलांपासून सगळ्यांना, घरातल्या मोठ्या माणसांना, मला सगळ्यांना सांगायचंय की तुमचा मोबाईल लॉक करू नका, पारदर्शी राहा. जर आपल्या मोबाईलला प्रॉब्लेम आला, डॉक्टर साहेब तुम्ही कोणाला दाखवता? मुलाला सांगता बघ काय झालं, आणि मग तो आपली कुंडली बघतो, आपली मित्रमंडळी बघतो, आपल्याला कोणी कोणी काय काय पाठवतं ते बघतो. आणि म्हणून आपण पारदर्शी राहिलं पाहिजे, कारण ती तसे राहतील. पुन्हा आपण एवढ्या बोलणं सगळ्यात मत आहे, बोला. घरामधले ताण वाढले, आनंद कमी झाला, याचं कारण घरामध्ये बोलणं नाही. पुण्या मुंबईमध्ये 6-6 रूमचे फ्लॅट झालेत. ती बाई किचनमधून नवऱ्याला SMS करते, जेवण तयार आहे, जेवूया का? तो हॉलमधून तिला उत्तर देतो, अजून थोडं थांब. अरे, बोलणं संवाद नाही. आणि म्हणून तमाम पुरुष मंडळींना मला सांगायचं आहे, काय आवाज येत नाही? आता येतो ना? हां. नाही येत म्हणतात ते. त्यांचा हात हलतोय, नेमका असा आहे का असा तेच मला काही कळत नाही. एक काम करू की ज्यांना आवाज येत नाही त्यांनी पुढे या, नाही तर मी मागे येतो. का मी वरती जाऊ? चालेल म्हणतात. काय करतात? अरे मी नाही दिसलो तर तो एवढा मोठा दिसतोय ना. मी का आर्टिफिशियल चालत नाही? नाही ठीक आहे, वरती असेल मॅडम, वरती म्हणतात वरती जातो. नको ना? नको म्हणतात. त्या म्हणतात इथेच थांबा, आणि ज्यांनी मला सुपारी दिली, बोलवले, त्यांचं ऐकणार मी. आणि म्हणून तमाम पुरुष वर्गांना मला सांगायचं आहे की तुम्ही घरामध्ये हसत घरी या, टेन्शन सोडून घरी या. आणि घरी येताना बायकोसाठी फूल किंवा गजरा घेऊन या.
नेला का गजरा कधी साहेब? का असा हाताला बांधून? नवरा गजरा घेऊन आला तर बायकोने म्हटलं पाहिजे छान आहे, ही फुलं मला आवडतात. नाही तर गजरा बघितल्यानंतर नक्कीच माझ्यासाठी होता काय. आपला पूर्व इतिहास तसा असल्या त्यांना तसं वाटू शकतं. आणि म्हणून घरामध्ये हसा, हसत हसत घरामध्ये जा. आणि जेव्हा नवरा घरी येतो अशा वेळेला बायकोने काय केलं पाहिजे? आता अजून किती घेऊ? आता एवढा ठीक आहे ना, का तोंडात घालू? तो मला खून करतोय, अजून अजून, आता किती अजून? मॅडम मला सांगा, ह्याच्या आत जाईल का आता? म्हणजे जेव्हा नवरा घरी येणार आहे तेव्हा बायकोने काय करायचं? साडी व्यवस्थित आवरावी, केस व्यवस्थित विंचरावे आणि हसत मुखाने नवऱ्याचं स्वागत केलं, कसं वाटेल? नाही तर तो यायच्या टायमाला तेव्हा निवांत झोपलेली, डार डूर बेल वाजवतोय असे पिंजरल्या केसाने बाहेर येणार. उघडणार होते दम आहे का नाही? अरे आपण लहान असताना आपले आजोबा जरी बाहेर न आले तरी म्हातारी आजी सावरून बसायची. तो रिस्पेक्ट महत्वाचा आहे. आणि तिने साडीवरून केस विंचरून बसण्यासाठी आपण ओके कंडिशनमध्ये घरी आले पाहिजे. आपण जर भिंतीला धरून धरून आलं तर काय उपयोग आहे? एक अतिप्रामाणिक नवरा एक दिवशी खूप दारू पिला, प्रामाणिक होता. घरी आले, हात जोडले, गुडघे टेकले, बायकोला म्हणला मला माफ कर, मी आज जास्त पिऊन आलोय. ती म्हणली ते माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण तुमचं घर पुढचं आहे. आणि म्हणून घरामध्ये हसत हसत या, बोलायला शिका. आज आपली व्याख्यान मला इतकी वर्ष चालली, मला कधी कधी असं वाटतं की तुम्ही ऐकणाऱ्या लोकांपैकी ज्या दिवशी 2 लोकांचे लेक्चर इथे होईल त्या दिवशी याचा खरा उपयोग होईल. आणि म्हणून आपल्यातले व्याख्याते झाले पाहिजे. बोला, स्टेजवर बोलणं आणखीन अवघड आहे. स्टेजवर बोलताना दोन्ही पायांवर सारखं वजन टाकून उभं राहायचं. शरीर स्थिर झालं की मन आपोआप स्थिर होतं. नंबर 1. नंबर 2, बोलताना सगळ्यांकडे पाहून बोललं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्यासाठी बोलतो. आता मी जर सारख्या 2-3 मुलींकडे जर बघत बोललो तर त्या म्हणतील मेला आमच्याकडेच बघतोय. लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य आपल्याकडून होता कामा नये. लहान लहान गोष्टीवरनं लोक दुखावले जातात. एखादा मुलगा पास होतो, तुम्हाला पेढा घेऊन येतो, मुलगा पास झाला, पेढा. काय म्हणलं पाहिजे आपण? अभिनंदन. किती टक्के मिळाले? काय गरज आहे टक्क्याची? ते कसं पास झालं त्याला आणि त्याच्या बापाला माहिती. गपचूप पेढा खायला काय हरकत आहे? जेव्हा तुम्हाला एखाद्याला नोकरी लागते तेव्हा तो पेढा घेऊन येतो. नोकरी लागली, पेढा. पहिला प्रश्न, किती पगार? काय गरज? आणि म्हणून एक लक्षात द्या, जिभेवर 2 वाक्य कोरून ठेवा. कुणी विचारलं माणूस कसा? माणूस मोठा छान. बाई कशी? बाई मोठी छान. आनंद निर्माण होईल. आणि म्हणून बोलणं आपल्याला बोललं पाहिजे. माईकवर बोलणं आणखीन वेगळं आहे. माईकवर बोलताना बरेचसे लोक माईक जवळ धरतात, आवाज फाटतो. काही लांब धरतात, आवाज येत नाही. आवाज असा जात नाही, आवाज असा जातो. आणि म्हणून माईक असा ठेवला पाहिजे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, घरात बोला, बाहेर बोला, समारंभात बोला, सहकाऱ्यांबरोबर बोला, गप्पा मारा. बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एक सर्वे आला होता की त्यांच्या इतका विद्वान पंतप्रधान 100 देशांकडे नाही, पण बोलत नव्हते. आताचे बोलले तर थांबत नाहीत, पण बोलून बोलून त्यांनी जग खिशात घातले. आणि म्हणून बोला, बोला, घरात बोला, बाहेर बोला, समाजात बोला. आपला जो बिझनेस आहे बोलण्यावर आहे. ग्राहकाला कन्व्हिन्स करणं म्हणजे बोलणं आलं, त्याच्यावर बिझनेस आहे. तुमचं प्रॉडक्ट किती चांगलं असो, तुम्ही बोलला नाही ते खपणार नाही. आणि म्हणून बोलणं महत्त्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत काही आत्महत्या. क्रूर कर्म हिटलर त्याने आत्महत्या केली. कोमल हृदय साने गुरुजी त्याने आत्महत्या केली. 2 वर्षापूर्वी भैयूजी महाराजांनी आत्महत्या केली. ज्या भैयूजी महाराजांनी 1000 लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केलं त्यांनी आत्महत्या केली. ताण तणावाच्या सर्वोच्च बिंदूवर गेल्यानंतर 2.5 मिनिटाचा काळ असा येतो की त्या 2.5 मिनिटात तो माणूस जीव देऊ शकतो.
भैयूजी महाराजांचा रिव्हॉल्वर त्या दिवशी फायर झालं नसतं, कदाचित दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली नसती. एखाद्या माणसाला मरायचं म्हणून ते रेल्वेच्या रोवर झोपला, गाडी अर्धा तास लेट झाली, तो लघवीला उठला आणि गाडी यायच्या टायमाला आपण सगळ्यांनी परत त्याला ठेवायचा म्हणला तर तो म्हणाला आता मला नाही मरायचं. तो टाईम जायला लागतो. दुसरं उदाहरण बघा की गावोगावी सत्संगामध्ये जे जेवण बनवतात ते मोठ्या हंडीमध्ये बनवतात आणि ती हंडी काळी होऊ नये म्हणून त्याला माती लावतात, चुलीवर माती लावायची. आता कुकर आला, कुकरला माती लावतो का आपण? कुकरमध्ये फास्ट शिजते का? वाफेचं प्रेशर आहे. भाजी शिजवण्यासाठी वाफेचं प्रेशर आवश्यक आहे. तुम्ही ओके राहण्यासाठी काही प्रमाणात टेन्शन आवश्यक आहे. कुकरमध्ये जास्त वाफ झाली तर काढून टाकायला शिट्टी आहे, याला शिट्टी नाही. याच्या आनंदाच्या शिट्ट्या बघूया. पहिली शिट्टी बघितली बोलणे, बोला आनंदी राहाल. दुसरी शिट्टी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे सोपं आहे का अवघड आहे? हा मॅडम, तुमच्या शेजारी ह्या मॅडम राहतात, ह्यांना जर 50 कोटीची लॉटरी लागली तर तुम्हाला आनंद होईल का? यांना 50 कोटी, तुम्हाला आनंद होईल? कसा होईल हो? त्या म्हणणार हे देवा मला नाही लागलं तरी चालेल पण हिला नको. मी आता पुण्यातून आलो, पिनोरी विनोद तुम्हाला सांगतो. जोशींनी विचारलं नानांना, नाना फार खुश दिसताय. अहो देशपांडेंना लॉटरीचं 10 लाखाचं तिकीट लागलं, मग त्यांना तिकीट लागल्यावर तुम्ही का खुश? आता त्यांना ते सापडत नाहीये. हे बरोबर आहे का नाही? दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे अशक्य नाही, अवघड आहे. एकदा तुम्हाला ते शिकला, तुम्ही मत्सर राहणार नाही, असूया राहणार नाही, द्वेष राहणार नाही आणि खऱ्या अर्थात तुम्ही आनंदी व्हाल. म्हणजे पहिला मंत्र बोलणे, दुसरा मंत्र दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे आणि तिसरा महत्त्वाचा मंत्र म्हणजे चालणे. चालावं. आपलं चालणं कमी झाले. बाटाच्या बूट चपला मजबूत आहेत म्हणून टिकतात का? आपण चालत नाही म्हणून टिकतात? चालत नाही. मोटरसायकल चालवायला किती टेन्शन आहेत या महिलांना नाही माहिती, पुरुषांना माहिती. मोठी वाहनं चुकवायची, लहान वाहनं चुकवायची, खड्डे चुकवायचे. हे सगळं चुकवत असताना जाणारे येणारे प्रेक्षणीय स्थळ आपल्या नजरेतून चुकली नाही पाहिजे. आणि म्हणून चाला. बोलायला शिकवावं लागतं, चालायला शिकवावं लागत नाही. गाईचं वासू जन्माला येतं, उभं राहतं पडतं, उभं राहतं पडतं, मग उभं राहतं मग पडत नाही. माणसाचं मूल जन्मल्यापासून चालण्याचा सराव करतं, हातपाय हलवतं, एका कुशीवर होतं, पोटावर होतं, रांगतं, मग चालतं. जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत जगण्यात राम आहे. चालणं बंद झालं की राम म्हणलेलं बरं. चाला. किती चालायचं? अर्धा तास चाला, जास्त नाही, अर्धा तास. ज्यांना वाटतंय आपलं पोट वाढतंय त्यांनी दुपारचं जेवण झालं तर 5 मिनिटं चाला, रात्रीचं जेवण झालं तर 10 मिनिटं चाला. जर तुम्ही बोलत चालला लंग कॅपॅसिटी वाढते. आणि म्हणून डॉक्टर साहेब उद्यापासून सौभाग्यवतींना सांगा की माझ्याबरोबर चालायला तू चल. त्या म्हणणार एवढं ऊन आहे मी येत नाही, तर सांगायचं शेजारच्या मालतीबाई म्हणल्या मी येते. मी स्वतः चालतो, दुसऱ्याला चालायला शिकवतो. पुण्यामध्ये मी 7व्या मजल्यावर राहतो. माझ्याकडे कोण पाहुणा असेल तर त्याला सांगतो की तू वर येऊ नको, मी न्यायला खाली येतो. लिफ्ट आहे, लिफ्टनी खाली जातो. त्याची जड बॅग घेण्याचं नाटक करतो, घेत नाही. त्याला चालत चालत 7 मजले वर नेतो. 1 कप चहा पाजवून चालत चालत खाली आणून सोडतो, मी लिफ्टनी वर जातो. शिकला का नाही तो चालायला? आणि म्हणूनच चाला. सगळ्यात महत्त्वाचं आहे, पैसे पडत नाही, काय नाही, चाला. चालण्याबद्दल मला एक सांगायचं आहे की आपला हा ब्रिज झाल्यामुळे बरेच ॲक्सिडेंट कमी झालेत.
ज्या ठिकाणी फुटपाथ आहे तिथे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, फुटपाथ नाही तिथे उजव्या बाजूने चालावे. RTOचा नियम आहे. तमाम महिला मंडळांना मला सांगायचं आहे की लहान मुलांना घेऊन रस्त्याने जाताना मुलांना रस्त्याच्या कडेला धरा. बऱ्याचशा महिला मी बघतो मुलाला रस्त्याच्या बाजूला धरून ती बाई शोकेसमध्ये लावलेल्या साड्या बघत बघत चालते. तिच्या मागं तिचा नवरा साड्या नेसलेल्या बाया बघत बघत, आणि पोरग सुटून जातं. जगामध्ये जेवढी वाहनं आहेत त्यातल्या 1% वाहनं भारतात आहेत. जगात जेवढे ॲक्सिडेंट आहेत 10% ॲक्सिडेंट भारतात आहेत. आणि म्हणून वाहतुकीचे नियम पाळा आणि चाला. पहिला मार्ग बोलणे, दुसरा मार्ग दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, आणि तिसरा मार्ग चालणे. तिन्ही मार्ग सोपे आहेत. चौथा मार्ग आहे श्वास. आपला श्वास, आपले विचार, आपले विकार, आपल्या भावना यांचा निकटचा संबंध आहे. रागावलं की श्वास जोरात चालतो, घाबरलं की कोंडला जातो. जेव्हा तुम्ही निवांत असाल तेव्हा श्वास सावकाश चालतो. मनुष्य आणि हत्ती यांचे श्वास सारखे आयुष्यासारखं. कुत्रा, वाघ 4 पायाचे प्राणी आहेत. त्यांचे श्वास मिनिटाला 100 चालतात. आयुष्य फक्त 20 वर्ष आहे. खोल समुद्रातलं कासव हे 250 वर्ष जगतं. 3 मिनिटाला 1 श्वास घेतो. 3 मिनिटाला 1 श्वास घेऊन आपण 250 वर्ष जगायचं म्हणलं, पुढची पिढी गोळ्या घालल. सासू जिवंत, आज सासू जिवंत, पणजी सासू पण जिवंत. काय पण आपले श्वास किती आहेत मिनिटाला? बालगोपाळने विचारलं किती, एका मिनिटाला किती श्वास आहे ताई? ताई हाय, चालू आहे ना तुझा श्वास? किती आहेत एका मिनिटाला? कोण बोलला? 16 ते 18? वा वा, योग शिक्षक आहे तुम्ही. हा, म्हणूनच मला वाटलंच की कुठला तरी मास्तर असल्याशिवाय करेक्ट उत्तर देणार नाही. त्याने बरोबर सांगितलं. एका मिनिटाला 18 ते 20, एका मिनिटाला 20, एका तासाला 1200, 24 तासाला 28,500, एका महिन्याला 8.5 लाख, एका वर्षाला 1,30,00,000, आणि 70 वर्षाचं आपलं आयुष्य म्हटलं तर 72 कोटी एवढे श्वास घेतो आणि सोडतो. विधात्याने दिलेले श्वास रागून, वैतागून, चिडून, दुसऱ्यावर जळून लवकर संपवायचे का रिलॅक्स राहून सावकाश संपायचे आपल्या हातामध्ये आहे. एक्सरसाइजमध्ये वाढलेले श्वास इथे कन्सिडर केले जात नाहीत. इथून पुढे जेवढे विकार होणार आहेत श्वासावर आधारित फार असणार आहेत. आपण जे हॉस्पिटल चालवता ते जगामध्ये चालवणाऱ्या हॉस्पिटलमध्ये नंबर 1 हॉस्पिटल हे आहे. याचं कारण इथे सत्पात्री दान आहे. गरिबांसाठी चालवलं जातं. आणि सगळ्या डॉक्टरांची मी भेटलो, इतके प्रसन्न चेहऱ्याच्या डॉक्टर आहेत. ती कचरा उचलणाऱ्या बाईला मी विचारलं तो खुश आहे का? ती म्हणले सर मैं बहुत खुश हूँ. इतक्या आनंदाने काम करणारा जर स्टाफ असेल तर का नाही पेशंट लवकर बरा होणार? आणि म्हणून मला सांगायचं, इथून पुढे जेवढे विकार येणार श्वासावर आधारित होणार आहेत. सिमेंटची जंगलं उभी राहिलेली आहेत, प्रचंड वृक्षतोड झालेली आहे, ऑक्सिजनची कमी आहे. आज टोकियोमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की एका बाजूला पाण्याचं सिलेंडर आहे, एका बाजूला ऑक्सिजनचं सिलेंडर आहे. मध्ये श्वास गुदमारायला लागला तर असा लगेच लावतात 5 मिनिटं. आणि म्हणून करोनासारखा काळ आपण बघितला श्वासावर आधारित. आजही सर्दी, पडसं, खोकला ह्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि म्हणून आपली लंग कॅपॅसिटी वाढवणं हे आपल्याकडे आहे. आणि ती कशी वाढवायची? 4 मिनिटं कपालभाती केलं पाहिजे. तुम्ही काय करायचं? एक हात पोटावर ठेवा, सगळ्यांनी ठेवा पोटावर, पोटावर ठेवा. आपलाच हात आपलाच पोट ठेवा ना. एक हात पोटावर, दुसरा नाकाच्या समोर, आणि नाकाने हातावर फुंक मारा. बस, हे शिकण्यासाठी. एकदा शिकलं की 4 मिनिटं करायचं रिकाम्या पोटी. रामदेवजी बाबा सांगतात हे अर्धा तास करा, हे 1 तास करा. त्याला तेवढाच उद्योग आहे. 4 मिनिटं पाच. त्याच्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा.
आणि डावीने सेम करा. बस. काय मटेरियल आलं तर पुसून टाकायचं. त्या मटेरियलची चव कशी आहे डॉक्टर साहेब? त्यानंतर ही बंद करायची आणि ह्यानी 1 मिनिट आहे, ह्यानी 1 मिनिट, 4 मिनिट कपालभाती आणि ही 2 मिनिटं 6 मिनिट कपालभाती केलं. सततची सर्दी, सततची डोकेदुखी निघून जाईल. राग कमी करण्यासाठी काय करायचं? राग खूप आपल्याला येतो. राग कमी करायला काय करायचं बघा. असा हात समोर ठेवा. असा राग घालवायचा त्याने समोर हात ठेवा आणि हातावर तोंडाने फुंक मारा. फू 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 करा, मारा. फू 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 फू. बस. डोळे बंद करा. विचार शोधा. आहे का विचार बघा. बस गेले विचार. म्हणजे जेव्हा राग येईल तेव्हा हे करायचं. जर जरा नवरा रागवला, फू फू फू, बायको ओरडायला लागले, फू फू. आणखीन एक सध्या प्रॉब्लेम आपल्याला आहे की 60 नंतर आपला ब्रेन हा आकुंचन पावतो. पूर्वी 60 नंतर पावायचा, आता 40 नंतर पावायला लागलाय. आणि त्याच्यामध्ये जुन्या मेमरीज जे आहेत त्या शार्प होतात आणि आताचं विसरून जातो. काय होतं? जुना शार्प होता, आताचं विसरून जातो. उदाहरण आपण बघूया. मला आता उदाहरणासाठी माणूस कोण बघू? इकडे बघू. आता ह्यांना विचार. आपलं नाव? हा, बनकर साहेबांना मी विचारतो की बनकर साहेब, तुम्ही जेव्हा 11वीला होते ना? 10वी? हा, तुम्ही जेव्हा 10वीला होते तेव्हा तुमच्या वर्गात तुम्हाला आवडणारी जी मुलगी होती तिचं नाव तुमचं अजय पाठ आहे. आपलं सुद्धा पाठ आहे. मी काय म्हणलं, नाव पाठ आहे का तेवढं? मला मैत्रीण नव्हती, तुम्ही लय धुतल्या तांदळासारखी. हा, आता मला सांगा, म्हणजे ते तेव्हाच त्यांना आठवते, पण गेल्या आठवड्यामध्ये आपली बायको कुठल्या रंगाची साडी नेसली होती काय आठवते? नाही, ते नाही आठवणार. कारण होतं असं की जुन्या मेमरीज ज्या आहेत शार्प होतात, आताच विसरून जातोय. ही परिस्थिती आहे आणि लोक आपल्याला टेन्शन द्यायला बसलेत. एखाद्या माणसाचा तुम्हाला फोन येतो, मॅडमला फोन येतो, नमस्कार मॅडम. तुम्ही म्हणता नमस्कार. मग तो माणूस म्हणतो ओळखलं का? असं वाटतं मोबाईलमधून लात घालावी त्याला. पण आपण विसरत चाललोय बरंच. फोनवर बोलण्याची पद्धत आहे. मी जर मॅडमला फोन केला तर मी म्हटलं पाहिजे, मॅडम नमस्कार, मी अशोक देशमुख बोलतोय. ही पद्धत आहे. पण आपण गोष्टी विसरत चाललोय आणि विसरणं कमी करण्यासाठी काय करायचं आहे हे महत्त्वाचं तुम्हाला मी सांगणार आहे. हे मुलांसाठी सुद्धा उपयोगी आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काही सेकंदाचा व्यायाम आहे, आपण सगळ्यांनी करूया. दोन्ही हात कानावर ठेवा. दोन्ही हात कानावर ठेवा. ठेव ना बाळा. बघा, तर ती मुलगी तिच्या कानावर, ती तिच्या अरे तुमचे हात तुमच्या कानावर ठेवा ना. डोळे बंद करा. नाकाने श्वास घ्या आणि आवाज करत सोडा. 3 वेळा करा. 3 वेळा. चमत्कार बघू. 3 वेळा करा. हात खाली घ्या, डोळे बंदच ठेवा आणि विचार शोधा. विचार सापडतं का बघा. विचार आणण्याचा प्रयत्न करा. एक तरी विचार आहे का बघा. ध्यानाची अनुभूती आहे, एकही विचार नाही. हे फक्त 3 वेळा आपण केलं. आणि म्हणून ओंकार जप, म्हणून नाद ब्रह्म, हा जो आवाज आहे त्याच्या ब्रेनचे सेंटर जागृत होतात. मुलं अभ्यास करतात पण ऐन परीक्षेच्या वेळेस विसरतात. हॉलच्या बाहेर आल्यानंतर ते म्हणतात आम्हाला हे येत होतं पण तेव्हा आठवलं नाही. तर हे रिकॉल व्यवस्थित करण्यासाठी ओंकार जप
आणि सगळेच मंत्र याच्यासाठी उपयोगी होणार आहेत हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण बघितलं श्वास, पहिला मार्ग बोलणे, दुसरा मार्ग दुसऱ्याच्या आनंदात सहभाग घेणे, तिसरा मार्ग चालणे, चौथा श्वास, पाचवा योग. योगाबद्दल फार सांगणार नाही. गृहिणींचं आणि आपलं सगळ्यांचं काम हे बऱ्यापैकी उभं राहणं आहे. आणि त्याच्यामध्ये होतं असं की 40 वयानंतर व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम सुरू होतो. या शिरा अशा निळ्या होतात, जाड होतात, दुखायला लागतात, त्याला जगात इलाज नाही. आणि मग त्याला काय करायचं? दैनंदिन काम उरकून दुकानदारी संपून जेव्हा घरी येता तेव्हा 2 मिनिटं आडवा पाडा आणि पाय भिंतीला उभे करून ठेवा, म्हणजे खाली गेलेलं अशुद्ध रक्त पूर्णपणे वर येईल. महिला मंडळीने एकावर एक 2-3 उशा ठेवून त्याच्यावर पाय ठेवा. मागे मी महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टरांचं ट्रेनिंग घेतलं. एक डॉक्टर म्हणले किती वेळ पायवर ठेवायचे? म्हटलं 2-4 मिनिटं ठेवा. नाही म्हणले आमच्या बदल्या खेड्यात झालेल्या असतात, आमच्याकडे वेळ फार असतो, जास्तीत जास्त किती ठेवू? म्हणलं दिवस रात्र टंगड्यावर करूनच पडा. 2 मिनिटं पायवर ठेवायचे. नंतर घरामध्ये टी व्ही पाहायला, पेपर वाचायला, नाश्ता करायला, जेवण करायला जमिनीवर मांडी घालून बसा. पूर्वी एवढी मोठी मोठी दुकानं होती, कारोबार होता, पण दुकानाचा मालक हा गादीवर बसलेला असायचा, लोट टेकून मांडी घालून बसलेला असायचा. दिवाणजीला ते असं हे होतं, तो मांडी घालून लिहायचा, कारण त्या लोकांना त्याचे फायदे माहीत होते. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की जर पाय दुखायचा त्रास व्हायचा नसेल तर घरामध्ये टी व्ही पाहायला, पेपर वाचायला, नाश्ता करायला, जेवण करायला जमिनीवर मांडी घालून बसा. मांडी घालून बसून जेवण केलं तर पोटाचे स्नायू मऊ राहतात. आणि म्हणून आपल्या भारतात पहिल्यापासून पंगत सिस्टीम आहे. लग्न कार्यामध्ये लोक बसतात, वाढपी येतात, वाढून जातात, मग सावकाश जेवतात, पोटाचे स्नायू मऊ. आता जी पद्धत आली ती हातामध्ये ताटली घ्यायची, 4-5 काउंटरवर भिकाऱ्यासारखं फिरायचं. वाढ 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 रे बाबा वाढ. ते सगळं घ्यायचं, कोपऱ्यात उभं राहायचं आणि चोरासारखं खायचं. आणि म्हणून जमिनीवर बसा. ज्यांना त्रास असेल त्यांनी कमोड वापरा, कारण सेकंड फुफ्फुस आपली हे पिंढऱ्या, हे महत्वाचं आहे. इंडियन टाईप जी बसायची पद्धत आहे ना, शौचाला सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. पण ज्यांना त्रास असेल त्याने कमोडचा वापर करा, पण इतर वेळेला घरामध्ये किमान 2-3 मिनिटं तसं बसा. मला सांगा, आपण लहान असताना जर आपल्याला पोटाचा त्रास असेल तर आई डॉक्टरकडे घेऊन जायची. डॉक्टर विचारायचे ह्याला जंत झाले का, ह्याला संडास पातळ होती का, है ना. आणि आई सांगायची इथं कमोडवर बसला टुपूक झालं का नाही आपलं आपल्याला कळत नाही. आणि म्हणून घरामध्ये जमिनीवर बसणं महत्वाचं आहे. दुसरा त्रास आपला गुडघे दुखतात. गुडघे दुखतात एक साधा व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे. योगा टीचर जरा इकडे यावं. नाही 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 तुम्ही या, कुणी असू दे, कुणी या, तू ये बा, तू ये. एक खुर्ची घेऊन ये, खुर्ची खुर्ची. बरं मला दे, मला खुर्ची दे, चल जाऊ दे, मला दे एक खुर्ची, तू नको येऊ. घे. तुझे कपडे लय चांगले आहेत रे बाळा, मॅचिंग. मुलगी पाहायला जाताना असेच कपडे घालून जा. येणारी तुझी बायको आई वडिलांचं कल्याण करेल. एक तुम्हाला सांगतो, सध्या काय झालंय माहितीये का, सगळ्याच समाजामध्ये मुली मिळत नाही ते, आणि ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षा फार आहेत. मोठं शोरूम पाहिजे, बंगला पाहिजे, पुण्यात घर पाहिजे, आणि त्याचे आई वडील सगळे नातेवाईक भिंतीवर गेलेले पाहिजे. तो एकुलता एक पाहिजे आकाशातून पडलेला. असं कधी होईल का? काय अपेक्षा? ह्या अपेक्षा बाळगत बाळगत 30, 32, 35 वर्षाची ती होती, आणि मग ती म्हणते मी काही ऍडजस्ट करायला तयार. आता कोण देते तुला?
आणि मग आपण बोंब मारतो बाकीच्यांची लोकसंख्या वाढली. अरे आपण करतच नाही तसं. जाऊ दे, तो मुद्दा नाही. आपला गुडघे दुखीचा त्रास आपल्या सगळ्यासाठी आहे. त्यासाठी काय करायचं आहे, खुर्चीत बसल्या बसल्या आता मागच्यांना दिसणार नाही पण तिथं बघा असं खुर्चीत बसायचं आणि पाय असे करायचे, असे नाशे. नाही दिसत का? हां दिसते का आता? हां असं असं करायचं 7-8 वेळा. लहान मुलाला पायावर बसू नये का आपण असं करतो. काय म्हणतात त्याला? कुकू चकू. नगरी शब्द परफेक्ट. जगाच्या पाठीवर नगरी शब्द 2च आहेत, कुकू चकू आणि काहीतरी काय केलंय. हा ते असं 2 शब्द आहेत ना, ते जगात सगळीकडे असं करायचं. मागे मी ट्रेनिंगमध्ये सांगितलं मुलांना पायावर बसून असं असं करा. एक जण म्हणला मुलं काय लहान आहेत का, केवढी मोठी पोरं कशी पायावर बसवणार, मुलांच्या आईला बसवलं तर चालन का? आता एवढं वजन टाकल्यावर गुडघे राहतील का? 2 किलो वजन टाकून असं करा. पुढचा त्रास सगळ्यात महत्वाचा, आपला बोट दुखतात. आपली बोटं दुखतात, मुलांची बोटं दुखतात. मुली तरी एवढ्या, मुलं नाही आलीत का इथं? हां मुली आल्यात पार माग इथं आहेत ना, 2-3 जण आहेत ना, आहे ना. तुमचे पण बोटं दुखतात पुढे या. दोघे या. हां तुमचे बोटं दुखतात ना, हां मोबाईल चालवून असं मिस यू. एकच मेसेज 4 जणींना पाठवते हे पोरग. बोट दुखतात, त्याला काय करायचं? असे हात घ्या, अंगठा करंगीच्या शेवटी इथे दाबा, मग हे बोट बंद करा, मग हे बंद करा, मग हे मग एक सोडा, हे एक बंद करा. ए ताई दोन्ही हाताने कर ना, पडेकरचा हात ऐकत नाही काय तुझं? 4-5 असं गेलं की त्रास निघून जाईल. काय छान केलं तुम्ही हो मॅडम, लोक लय चांगले दाबली. मागे मी जिल्हा बँकांच्या डायरेक्टर लोकांचं ट्रेनिंग घेतलं. ते एक डायरेक्टर कोपऱ्यात बसून असं करत होते. येऊ द्या, पण तुम्ही चांगलं केलंय. संधिवातामध्ये म्हातारपणी बोटं वाकडी होतात, एकदा वाकडी झाली की सरळ होत नाहीत. म्हणून घरामध्ये साठीच्या पुढचा म्हातारा असेल त्याला हे शिकवा. तो टीव्ही पाहता पाहता असं करेल. सुनबाईला वाटेल म्हाताऱ्याकडे भरपूर पैसे, सारखं मोजते. चहा पाण्याची सोय व्यवस्थित, त्रास कमी. पुढचा सगळ्यात मोठा त्रास आपल्याला ऍसिडिटी प्रॉब्लेम आहे. ऍसिडिटी प्रॉब्लेमची सुरुवात म्हणजे काय? कडकडून भूक न लागणे ही सुरुवात आहे, आणि आपण सगळे त्याच्यात आहोत. आपण जेवतो भूक लागली म्हणून, काय वेळ झाला म्हणून बस. आणि म्हणून ऍसिडिटीचा पहिला त्रास आहे आपला. नंतर बाकीचे आहेत. ऍसिडिटी कमी करण्यासाठी काय करायचं तेवढं मी तुम्हाला सांगतो. रात्री एक अख्खं लिंबू फ्रीजच्या वरच्या कप्प्यात टाकायचं. चिल्ड शब्द ऐकल्यासारखा वाटतो का भाऊ? फ्रीजच्या वरच्या कप्प्यात टाकायचं रात्री, सकाळी कडक होणार. त्याचं 1/4 किसायचं. व्हिटॅमिन सी जेवढं रसात आहे त्याच्या सापट सालीत आहे. अख्खं नाही, शूटिंगवाले अख्खं नाही, अख्खं 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी. वन फोर्थ किसायचं. 2 कप पाणी उकळायला ठेवायचं, उकळून 1 कप करायचं आणि गोड गोड प्यायचं. नाश्ता करता तोच करा, दुपारचं जेवण करता तेच करा, रात्रीचं जेवण करता तेच करा. त्याच्यात बदल करू नका, कारण तुम्ही जे खाता त्याची सवय पोटाला झालेली आहे.
आणि म्हणून दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्यामध्ये काकडी वगैरे हे ते आपलं सॅलड जे आहे ते आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. लहान मुलांसाठी जे पोषक आहार आहेत त्याच्यामध्ये बदाम आहे, काजू आहे ना, त्याच्यानंतर आपलं हे पण आहे खजूर वगैरे, हे सगळं हे ड्रायफ्रूट हे सगळं महत्त्वाचं आहे. पण लहान मुलं ते खात नाहीत. अशा वेळेला तो परगण त्याचा बाप जेव्हा टी व्ही बघायला बसतील तेव्हा समोर द्या. टी व्ही बघता बघता तो काही बी खाईन. एका बाईने मला गंमत सांगितली. मला म्हणले सर तुम्हाला गंमत सांगते, 31 डिसेंबरच्या दिवशी माझा नवरा घरामध्ये दारू प्यायला बसला. म्हणलं का? बाहेर पोलीस पकडतात म्हणून. अर्ध पिऊन झाल्यावर मला म्हणला चकणा बनव. मला काही बनवायचं नव्हतं. किचनच्या खिडकीच्या बाहेर उंदराच्या लेंड्या पडल्या होत्या म्हणले. त्या घेतल्या, तिखट पीठ लावून तळून त्याला दिल्या आणि त्यांनी खाल्ल्या म्हणली. म्हणलं काय गंमत आहे? ती म्हणली गंमत पुढंच आहे. त्या दिवशी खाल्ल्या आणि कालपासून माझ्या मागं लागलाय की परत तेच बनव. आहाराबद्दल 3 वाक्य. जे कच्चं खाता येईल ते शिजवू नका, जे शिजवून खाता येईल ते तळू नका, आणि तळलेले पदार्थ खाऊ नका. संपला विषय. सगळ्यात मोठा तुमचा त्रास आहे पाठदुखीचा त्रास, आणि त्याच्यासाठी खुर्चीत बसल्या बसल्या 1.5 मिनिटाचा व्यायाम मी तुम्हाला सांगतो. तेवढा रोज तुम्ही केला 2 टाइम, पाठदुखी निघून जाईल. काय करायचं बघा, असे हात घ्या, करा सगळ्यात असे. ए बाबा शूटिंग तिकडे तर घे ना कधीतरी. असे हात करा. असेच हात डावीकडे घेऊन जा. डावं इकडे आहे साहेब तुमचं. डाव्याला मराठीत लेफ्ट म्हणतात. मग सरळ, मग उजवीकडे, मग सरळ. हात उलटे करा आणि असे वर घ्या. सगळ्यांनी करा. रामदेवजी बाबा हिंदीत सांगतात, तुम्ही ऐकता. मी मराठीत सांगून ऐकत नाही. सांगू का राज ठाकरेंना? बस हात खाली घ्या. सोपा व्यायाम. खुर्चीत बसा. 30 सेकंद इकडे, 30 सेकंद इकडे, 30 सेकंद वर, दिवसातून एकदा. त्रास कमी होईल. मागे मी पुणा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. म्हाताऱ्या प्राध्यापकांचं ट्रेनिंग. मी विचारलं काय त्रास आहे? एक प्राध्यापक म्हणले पाठ दुखते उपाय सांगा. दुसरे उभे राहिले, अति मोटरसायकल चालवल्यामुळे पाठ दुखते उपाय सांगा. त्याच्यात तिसरे उभे राहिले. ते म्हणले कॉलेजची मुलं ही आमच्यापेक्षा 50 पट मोटरसायकल चालवतात, पण त्यांची पाठ दुखत नाही, आमची का बरे दुखते? मी विचार करायला लागलो. तेवढ्या तिकडून एक म्हातारे प्राध्यापक उभे राहिले आणि ते म्हणले कॉलेजच्या मुलांची पाठ दुखत नाही, कारण मोटरसायकलवर त्यांच्या मागे बसणारी व्यक्ती ही त्यांच्या पाठीला सपोर्ट देऊन बसते. आमच्या पाठीला कोण सपोर्ट? तेवढ्यात कॉलेजचा शिपाई मागे बसला, तो पुढे आला. मला म्हणला सर जरासं बोलू का? म्हणलं का मागे राहतो, बोल. तर म्हणला कॉलेजमधल्या पोरांच्या पाठी दुखत नाहीत, पण ह्यांची का पोट दुखत्यात. पाठीसाठी बघितलं. सगळ्यात मोठा गृहिणींचा, मुलांचा, आपला सगळ्यांचा त्रास कुठला असेल तर इथून इथपर्यंत. एवढ्या त्रासात आपण सगळे आहोत, इथपासून इथपर्यंत. याच्यासाठी मी 2 व्यायाम तुम्हाला सांगणार आहे. पहिला व्यायाम हे असे हात ठेवा, असे, आणि असेच हात मागे ओढा आणि वर पहा. ओढा. हे शूटिंग कर ना तिकडं. हां, ओढा मागे, वर बघा. ओढा 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 ओढा. पंखा बंद आहे, चालू कधी होईल बघा. ओढा ओढा. बस लक्षात आलं ना? हा एक व्यायाम. दुसरा व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा आहे. असे हात करा. वर बघायचं, वरती बघायचं, हात जास्तीत जास्त मागे घ्यायचं, आणि बघा मानेला ताण आला, हाताला आला, कमरेला आला, हात वर, आणि मी सांगतो ते म्हणायचं हे ऊपरवाले, हे ऊपरवाले,
बाजू वाले को उठा ले, बस. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपला चेहरा. आज आपला चेहरा जसा दिसतो असाच पुढच्या 50 वर्षांनी दिसला पाहिजे. चेहऱ्यासाठी काय करत नाही आपण. आता मॅडम मला इकडे बोलवलं, काल न्हाव्याकडे गेलो, मिशा रंगवल्या. माझ्या शेजारी एक 85 वर्षाचा म्हातारा येऊन बसला होता. ही आत गेलं, न्हाव्याला म्हणला खड्ड्यातले केस काढ. आता न्हाव्याने 2 लाकडाच्या गोटे दिल्या, म्हणला दोन्हीकडे ठेव. दाढी एकदम व्यवस्थित झाली. बाबाने गोट्याकडून टेबलावर ठेवल्या आणि म्हणला गोट्यांची आयडिया लय भारी आहे, पण चुकून एखादी गोटी गेली तर प्रॉब्लेम येईल. तो म्हणला प्रॉब्लेम काय नाही, उद्या सकाळी आणून द्यायची. सकाळी ज्याकडे आणून दिलेत म्हणलं. धुणार होतो तेवढ्यात तुम्ही आले. चेहऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा व्यायाम हसणे. दुसरा व्यायाम असं करा, इथं नसेल तिथे दिसते, दिसते की तिथं. करा ना तुम्ही पण. ए ताई कर ना. ते मोबाईलवर नंतर बघ, ते पाठवणारा काय इंटरेस्ट नाही, ते पाठवते आपला असं. तू पण. तिसरा व्यायाम जो आहे तो फक्त आरशा समोर करायचा आहे, खबरदार इतरत्र केला तर. तिसरा असा, डॉक्टर साहेब आरशा समोर. चौथा व्यायाम असा. असे वेगवेगळे व्यायाम तुम्ही केले तर चेहरा तुमचा चांगला राहील. आपल्या करोना काळामध्ये आपल्याकडे ते भांडं असेल ना वाफ घ्यायचं, आठवड्यात एकदा त्याची वाफ घ्या, फेशियल करा, आवश्यक आहे ते. वाफ घ्या, चेहऱ्याची काळजी घ्या. पहिला आनंदी होण्याचा मार्ग बोलणे, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, पाचवा योग, 6वा मार्ग आहे झोप. सगळ्यात महत्वाचा मार्ग. मानसोपचार तज्ज्ञांकडे जेवढी औषधं आहेत त्याच्या 70% औषधे झोप लागण्याची आहेत. आपले वडील, आपली आई, आपली आजी, आपले आजोबा यांच्याबद्दल आजही आपण सांगतो की ते दीर्घायुष्य होते, ते कमी आजारी पडायचे, त्यांना चष्मा नव्हता. कारण काय देतो, हवा चांगली होती, टेन्शन कमी होतं, अन्न चांगलं होतं. एक आपण विसरतो तेव्हा झोप चांगली होती. आता आपल्या झोपेचं वाटोळ झालंय. जरा 1 मिनिट. आणि ते ह्याच्यामुळे झालंय. अंतरुणावर पडला, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काय मोबाईल आडवा करतोय, चित्र मोठं करतोय. किती मोठं केलं तर मोबाईलच्या बाहेर येईन का साहेब. टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई यांनी जनहितासाठी निवेदन की टचस्क्रीनचा मोबाईल 3 तासापेक्षा जास्त वेळ ब्रेनच्या जवळ ठेवला तर ब्रेनमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता 6 पटीने वाढते. डोक्यापासून मोबाईल लांब ठेवा. रात्री झोपताना 3.5 फूट अंतरावर मोबाईल ठेवा. गुडघ्याच्या खाली मोबाईल ठेवा. नेट चालू ठेवायचं असेल तर चालू ठेवा, पण एक संकल्प करा की बेडरूममध्ये मी नेट चालू करणार नाही. आणि म्हणून चांगली झोप घ्या.
चांगली झोप किती तासाची झोप? 7 तास झोप आवश्यक आहे आपल्याला. चांगल्या झोपेचा कालावधी कुठला? रात्री 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, या 4 तासापैकी 2 तास तुम्हाला झोप मिळाली पाहिजे. सगळे ॲक्सिडेंट या 4 तासात होतात, सगळ्या चोऱ्या या 4 तासात होतात. मेटे साहेबांचा ॲक्सिडेंट या 4 तासात झाला. ज्या दिवशी मेटे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं नवी मुंबईला RTOसाठी लेक्चर होतं. तिथे जे डिस्कस झालं ते तुम्हाला सांगतो. मेटे साहेबांची गाडी ही रात्री 11:30 वाजता तिकडनं निघाली बीडवरनं. ड्रायव्हरला माहीत नव्हतं जायचं म्हणून आयत्या वेळ तो आला, दुपारी झोपला नव्हता. निघाल्यानंतर ठरलं की पुण्याला येऊन मुक्काम करायचा. पुणे जवळ यायला लागलं तर तो रिलॅक्स व्हायला लागला. पुण्याला आल्यानंतर ठरलं मुंबईला जायचं, ब्रेन डिस्टर्ब झाला. एक्सप्रेस वेने निघाले. VIP झोपलेले, बॉडीगार्ड झोपलेला, काचा बंद. अशा वेळेला जे झपकी असते, इफेक्टिव्ह झपकी ही 7 सेकंदाची, कमी इफेक्टिव्ह 17 सेकंदाची. त्या झपकीमध्ये एकदम डोळे बंद करतात आणि काहीच समजत नाही 7 सेकंदपर्यंत. 140च्या स्पीडने गाडी धडकली. एअरबॅग उघडल्या, पण एअरबॅग उघडणं आणि गाडी धडकणं याच्यामध्ये 0.01 सेकंदाचा फरक पडला. याच्यातून आपण काय पाळायचं? रात्री 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 सलग प्रवास टाळा. वेळच आली तर खिडक्या उघड्या ठेवा. ड्रायव्हरशी बोलत थांबा. 100 किलोमीटर गेल्यानंतर बाजूला गाडी घ्या. समृद्धी हायवेवर आपण बघितलं 100 किलोमीटर थांबाय. आता तुम्ही म्हणाल एसटीचे ॲक्सिडेंट कमी आहेत. याचं कारण असं आहे की हवा येत राहते, आवाज एवढा आहे, पॅसेंजर झोपत नाही, ड्रायव्हर काय झोपणार? आणि म्हणून अशी चांगली झोप तुम्ही घ्या. झोपताना एक वाक्य मनाला सांगा की आज दिवसभरात ज्याने मला त्रास दिला त्या सगळ्यांना मी माफ केलंय, असं म्हणा. झोपा, चांगली झोप लागेल. आपण काय करतो? अंगावर घेण्यापूर्वी तुला उद्या बघते. अरे काय उद्या बघ? झोपायची पोझिशन कुठली? पाठीवर झोपणे, आदर्श स्थिती पाठीवर. लहान मूल पाठीवर झोपतं. स्मशानात पाठीवर ना, कपोटावर? पाठीवर. पाठीवर झोपणं आदर्श स्थिती, पाठीवर झोपा. आपल्यापैकी राजस्थानला किती लोक फिरायला गेलेत? हां, बरेचसे गेलेत. राजस्थानला महाल आहेत. राजा का माल वेगळा आणि राणी का माल वेगळा. आपल्या शरीराच्या बाहेर आभामंडल आहे, ऑरा आहे, कवच आहे. पुरुषांचं 4 इंचाचं असतं, महिलांचं 6 इंचाचं असतं. म्हणून तर आपल्या घरात एवढी माणसं येतात. बाईला बरोबर समजते ह्याच्या डोक्यात काय चाललंय. हा चष्म्याच्या खालच्या काचेतून कुठं बघतोय. आणि म्हणून एका बेडवर एकाने झोपायचं आणि चांगली झोप घ्यायची. झोप आपण बघितली. पहिला मार्ग बोलणे, दुसऱ्याच्या आनंदात सभा घेणे, 3रा चालणे, 4था श्वास, 5वा योग, 6वी झोप, 7वा मार्ग आनंदी राहण्याचे पैसे. पैशाला महत्व द्या. कीर्तनकार, प्रवचनकार लोकांनी आपल्याला मिसगाईड केलेलं आहे. पैसा काय वर घेऊन जायचा का? पैसा इथंच ठेवायचा, आत्मा वर जाणार हे सांगायचे लाख रुपये घेतात. एका दिवशी त्याला म्हणत देतो आणि द्यायचंच नाही. बघा काय करतो बघा. पैशाला महत्व द्या. पैसा अत्यंत महत्वाचा आहे. पैसा जतन करा. 2001 साली मी योगा शिकवायचो. माझ्याकडे अनेक ग्रुप होते. त्यातला एक ग्रुप होता जैन समाजाचा. त्याने मला पेढा आणून दिला 2001 साली. म्हणले सर आम्ही एक वेगळा ग्रुप तयार केलाय, महावीर ग्रुप, 50 लोकांचा. म्हणलं छान. मग काय केलं? आणखीन 1 वर्ष पेढा आणून दिला. म्हणलं काय झालं? ते म्हणले ग्रुप तयार केला तेव्हा आम्ही प्रत्येकाने 5-5 लाख रुपये काढले, 2.5 कोटी रुपये झाले. त्याचा आम्ही पुण्यातल्या प्राईम लोकेशनला 10 दुकानं बुक केली. याच वर्षी विकली. 1.5 वर्षाने 10 कोटी आले 3 वर्षात. 2002 पासून 2 वर्षापूर्वी मला ते लोक भेटले आणि मला म्हणले सर आमचा धंदा सोडून हे पैसे एवढे जास्त जमा झालेत. कोणाला धर्मा द्यायला काय मदत लागलं असेल, एखाद्याला शिक्षणासाठी खर्च असेल तर आम्हाला संस्था सुचवा, आमच्याकडे पैसे आहेत. हा विचार करा.
एकट्या एकाने श्रीमंत होण्यापेक्षा 50 लोकांचा ग्रुप करा, एकत्र जागा घ्या, एकत्र काहीतरी करा, एकत्र या, तिथं 2-3 फार्म हाऊस बांधा, बाजूला गार्डन करा, ज्या दिवशी वाटेल ज्याला तिथे जाऊन विश्रांती घेईल, 10 वर्षामध्ये त्याचे रेट 100 पट वाढणार आहेत, हे लक्षात घ्या. अशा दृष्टीने विचार करा. इथून पुढे काही धंदे बंद होणार आहेत. तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मला एका जर्मन कंपनीने ड्रायव्हिंगला बोलवलं. मला म्हणे तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं. म्हटलं का बरं, ड्रायव्हर नाहीत का? त्यांना 50 वर्षाचा, 60 वर्षाचा आणि 70च्या पुढचा असे ड्रायव्हर पाहिजे होते. 70च्या पुढचा मी त्यांना भेटलो. एक्सप्रेस वेला ड्रायव्हिंग करायचं, क्लच नसतो, ब्रेक आणि एक्सिलेटर, पाठीमागे इंजिनियर बसलेला असतो, समोर कॅमेरा लावलेला असतो. कंटाळा आला ते मशीन विचारतं, कंटाळा आला का? आला असेल हो म्हणायचं, नाही म्हणलं तर ते मशीन म्हणता खोटं बोलतोय. झोप आली असं केलं ती गाडी धाड 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 होते. मागून गाडी येणार असेल ती तुम्हाला इशारा करते, मागून गाडी येते, ओव्हरटेक करू नको म्हणून. गाडी चालली होती 90च्या स्पीडनी, पुढे एक लक्झरी होती 80च्या स्पीडनी. इंजिनियरने मला सांगितलं तुम्ही पाय काढा. आता एक्सिलेटर आणि ब्रेक ह्या उजव्या पायावर, पाय काढा म्हणल्यावर मी मागे घेतला ना. म्हणले मांडी घाला. अरे माझी काय डेअरिंग मांडी घालायची, धडकल ना तिकडे. मी पाय मागे घेतला, गाडी 20 फुटावर गेली, धडधड करायला लागली आणि 10 फूट अंतर राहिल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक बंद झाली. म्हणलं काय? ते म्हणले आणखीन 5 वर्षांनी ज्या ड्रायव्हरलेस गाड्या येणार आहेत त्याची ही सुरुवात आहे, त्याचं परीक्षण आहे. म्हणजे इथून पुढे ड्रायव्हरचे रेट निघून जाणार. रिटेलमध्ये बंद झाले, मोठमोठे हे ऑनलाईन सगळं मिळतंय तुम्हाला. या सगळ्याचा विचार करून आणखीन 20 वर्षाचं प्लॅनिंग करा, तरच आपण जगात जिवंत राहणार, नाही तर नाही. घिसापिटा तोच उद्योग चालणार नाही. आपण खूप अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत, हेही लक्षात घ्या. आणि म्हणून त्या दृष्टीने या धंद्यामध्ये आणखीन कोणाचं डोकं चालू असेल तर या मुलांना नॉलेज खूप आहे. छोट्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, त्यांचा सल्ला घ्या. ते बघत असतात, ते कॉम्पिटिशन शोधत असतात आणि म्हणून अशा पद्धतीने पैसा जास्तीत जास्त वाढवा. मला आणखीन 5 वर्षांनी तुम्ही 10 पट श्रीमंत झालेले पाहिजेत. सुखी होण्याचा मार्ग आहे. पैशानंतर पुढे आहे दान. दान करा. आपल्या समाजा इतकं दान कोणीच करत नाही. पैसा जमवून दान करता तुम्ही. दान करा. या जगामध्ये सगळ्यात दानशूर व्यक्ती कोण असेल? रतन टाटा साहेब. एका वर्षाला 1000 करोड रुपये कॅन्सर हॉस्पिटलला खर्च करतात. केवढं दातृत्वय. टाटांचा इतिहास आहे 150 वर्षाचा. जमशेदजी टाटांपासून आतापर्यंत प्रॉफिटचा 60% रक्कम ते धर्मादायाला खर्च करतात. केवढं दातृत्व आहे. एवढं नाही पण एक करू आपण, एखाद्याला चहा पाजा. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला एका दिवशी नवी साडी घेऊन द्या. तुम्ही नाही, त्यांनी. आणि म्हणून दानवालाच महत्व द्या. फक्त एक लक्षात घ्या, जो मागेल त्याला देऊ नका. तुमच्याकडे मागायला येतात ना लोक, एक बिस्किट घे, एक चॉकलेट घे, पैसे नाही म्हणायचं. वस्तुरूपी दान करा काहीतरी. मागेल त्याला देऊ नका. उसने पैसे तर अजिबात देऊ नका. पूर्वी आपल्याकडे जबान होती, जबान पलटे घेणे वगैरे. आता काही नाही. आता कुणी कोणाला घोडे लावायला तयार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, दान. दानानंतर पुढे घरामध्ये आनंदी वातावरण राहायचं असेल तर घरामध्ये असणाऱ्या 2 महिलांचं पटलं पाहिजे हो. घरामध्ये असणाऱ्या सासूला आपल्या आईसारखं समजा. घर आनंदी राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा मानसिक छळ करू नका. कसा छळ होतो तो मला माहित नाही डॉक्टर साहेब. मुलगा बसलेला असतो जेवायला, त्याच्या शेजारी तुमची आई बसलेली असते. तुमची बायको दोघांना जेवण वाढते आणि मग त्या मुलाला म्हणते गिर गिर, फुकटचं गिर. हे कोणाला असेल? सासूला बरोबर बाळगोपाळांना माहिती आहे हो. आता जास्त सांगणार नाही सुनांबद्दल. सासूबाईंसाठी 4 गोष्टी सांगणार आहे.
सुनेच्या स्वातंत्र्यावर सासूने सतत आक्रमण करू नये. आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं, काळा कोळसा उघड नको. एका सुनेजवळ दुसऱ्या सुनेची स्तुती करू नका. भजन कीर्तनाला इथे या, इथे आल्या तर घरातल्या गोष्टी इथे सांगू नका. सुनेला मुलीसारखे वागवा. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य सासूबाईंसाठी आहे, मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. तुमचा मुलगा तिचे काही करू शकत नाही. आता मगाचपासून फोटोग्राफर आमचे विचार करतात आहे की हा बाबा सासूबद्दल बोलला, सुनेबद्दल बोलला, हा सासऱ्याबद्दल काय बोलत नाही. सासऱ्याबद्दल बोलत नाही याचं कारण सुनेच्या दृष्टीने सासरा हा निरुपद्रवी प्राणी आहे आणि तो हुशार प्राणी आहे. एखाद्या सून म्हणले ना, बघा ना त्या आई बडबड करतात, मम्मीजी आदळआपट करतात, त्यांना समजून सांगा. सासऱ्याने काय म्हटलं पाहिजे, तिने आयुष्यात फार कष्ट केलेले आहेत, तिला सांभाळून घे असं म्हणायला पाहिजे ना. तो तसं नाही म्हणत, तो म्हणतो ती तशीच आहे. मी कसं आयुष्य काढलं मला मग ती म्हणते सासरा चांगला. एक लक्षात घ्या की आपल्या मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. मुलगा पास होतो, प्रगतीपत्र घेऊन होतो, बाबा पास झालो, 60% मार्क मिळाले, काय म्हणाले पाहिजे पापानी, शाबास म्हणायला पाहिजे ना. तुला 60% मिळाले का? त्या कुंदनमलच्या मुलाला किती मिळाले? त्याला 75, त्याला 75, तुला 60, बिंडो खायस असं म्हणून चालेल का? अरे आपला मुलगा आहे म्हणजे काहीतरी आपले गुण येणार. हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या काय चाललंय, ज्या घरामध्ये भरपूर पैसे आहेत, आर्थिक चणचण नाही, त्या घरात भांडणं जास्त आहेत. काही कारण नाही. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण होतं. पुरुष कामाला जातो, त्याच्या दुकानाच्या व्यापामध्ये तो विसरून जातो मी रागवलो होतो म्हणून, पण बाई विसरत नाही. ती दिवसभर प्लॅनिंग करते की हा आल्यानंतर ह्याला उभा ठेवायचं का आडवा करायचं, आल्याबरोबर त्याला चहा देणार, अशी बसणार. तो म्हणणार तुला, मला नकोय. मोठं भांडण झालं असेल, जेवायला एकट्याला वाढणार, तो म्हणणार तुला, मला भूक नाही. डॉक्टर साहेब लई गंभीर झाले तुम्ही. ही कल्पना आहे, खरं नाहीये. सगळ्यांच्या घरात केव्हा ना केव्हा तरी झालेलं आहे. एवढ्यावर थांबत नाही. रात्री झोपताना ती भिंतीकडे तोंड करून झोपणार. अर्धा तास वाट पाहून देवाचं नाव घेऊन तो तिला म्हणणार, का गो झोपली का? तिची काय हालचाल नाही. मग पुन्हा, का गो झोपली का? मग तिची प्रतिक्रिया, आता एवढ्या जोरात हात म्हटला आपण दुसरीकडे तोंड करणार, मध्ये 2 फुटाचं अंतर ठेवणार. डॉक्टर साहेब अंतर बरोबर आहे की नाही? झोप त्यालाही नाही तिलाही नाही. 2-2.5 तासाने ती त्याला म्हणणार, का हो झोपले का? मग तो काय, मिटवून घ्या तर सुख येईल, तर आनंद येईल, त्याच्याशिवाय येणार नाही, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला मी सांगतो, माझं काही वेगळं नाही. बायको आणि मी मुंबईला चाललो होतो. आता आपल्याला माहिती आहे, नगरमध्ये जो चालवतो त्याला सीट बेल्ट आहे. पुण्यामध्ये दोघांना आहे, मुंबईमध्ये चौघांना आहे. आता मी आणि माझी बायको मुंबईला चाललो होतो.
पनवेल पास केल्यावर तिला म्हणलं पट्टा लाव. ते म्हणले नाही लावला तर काय होईल. म्हणलं पोलीस पकडेल. ती म्हणली पकडल्यावर पाहू. म्हणलं तसंच जाऊ. माझ्या घरात माझं आणि बायकोचं भांडण होत नाही, कारण तिला जसं वाटतं तसं ती करते आणि तिला जसं वाटतं तसं मी बी करतो. मुंबईच्या पहिल्या चौकात गेलो, ट्रॉफिकवाल्याने शिट्टी मारली. मी गाडी बाजूला घेतली. तो ते पावती पुस्तक घेऊन गेला. मला म्हणला साहेब बेल्ट कुठे आहे. म्हणलं हा काय. म्हणलं त्यांचा. म्हणलं हवलदार साहेब माझी बायको माझं ऐकत नाही, तुमची बायको तुमचं ऐकत नाही, आपण दोघांनी काय करायचं. हे ऐकल्यावर त्याने पावती पुस्तक बंद केलं. मला म्हणलं हे मात्र करेक्ट बोललेलं. आणि मग बायको बोलून तो म्हणला ताई ही मुंबई अतिशय पटा लावा. आता काय बिशादा नाही म्हणायची. आता तिच्याकडे काही मार्ग नाही असा विचार मी हवलदार करत असताना बायकोजी माझ्या शेजारी बसली होती. तिने कारचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. मागच्या सीटला पट्टा नाही. ती मागे बसल्यावर हवलदारने पुन्हा खिडकीतून मुंडका आत घातलं. मला म्हणला साहेब तुमचं जरा कठीणच आहे. सगळ्यांचं कठीण आहे. आत नाही यायचं, वरच्या वर काढून टाकायचं तर आपण सुखी होणारे लक्षात ठेवते. आणि म्हणून आपण त्याच्या पुढे मुलंही खूप आहेत. मुलांना महत्त्वाचं मला सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं मुलांसाठी पेरूचा पापा आयुष्यभर लक्षात ठेवा. पेरूचा पापा. पे म्हणजे पेन. पेन प्रत्येक विद्यार्थ्याकडे असला पाहिजे. म्हणजे रुमाल. रुमाल गरज आहे, शिष्टाचार आहे. शिंकताना खोकताना लावलं पाहिजे. महिला रुमाल कधीच विसरत नाही, त्यांचा रुमाल हातात असतो. पुरुषांचा रुमाल बहुउद्देशीय आहे. कुठं बसायचे वेळेला झटकणार त्याच्यावर बसणार, उठणार त्यांनीच तोंड पुसणार. रुमाल किती महत्वाचा आहे. तुम्ही जेवायला बसले पंक्तीमध्ये, रुमाल घरी विसरलेला आहे, तोंडात घास आहे, मोठी शिंक आली, आज सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद. कोणाला मिळाला नाही काय, पोस्टाने पाठवून देऊ काय. पे म्हणजे पेन, म्हणजे रुमाल, चा म्हणजे चावी, पुढचा पा म्हणजे पाकिट पैशाचं, आणि शेवटचा पा म्हणजे आय कार्ड. एवढ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. महिलांच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. महिलांची जी पर्स आहे ना मॅडम, ती पर्स जरा उभी करून दाखवा. ती जरा मोठी अशी वरती करा, वरती हां ते हां दाखवा. वरती दिसली पाहिजे सगळ्यांना. दिसली दिसत नाही ना. ए ताई ती जरा मोठी करून दाखव वरती. जा 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 लवकर लवकर लवकर. तीच पाहिजे असं नाही, दुसरी पण घेतली तरी चालेल. हां घे आणि वर उचल. हां दाखव, उंच आहे जड. हां हे बघा, ह्या पर्समध्ये कुठल्या कप्प्यात काय ठेवलंय त्यांचं त्यांना सापडत नाही. ते एस टी स्टँडला एका बाईचा मोबाईल वाजवत होता. ती शोधत होती हा कप्पा हा कप्पा हा कप्पा. चेन उघडून पुढचा कप्पा. बाई अस्वस्थ, मोबाईल मोठ्याने वाजतोय. मला राहुलं नाही. म्हणलं मॅडम काय शोधता. ती म्हणली मोबाईल. मी म्हणलं हे हातात आहे. मग तिने बघितलं. त्या पर्समध्ये काय काय पाहिजे. जवळच्या माणसांचे 4 मोबाईल नंबर लिखित स्वरूपात पाहिजेत. डबडं फेल झालं नंबर पाठ नाही. नंबर 2 आय कार्ड असलं पाहिजे. नंबर 3 डॉक्टरने 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या, महिला मंडळ 2 दिवसाच्या खाते. 2 दिवसात तशाच राहतात. आपण म्हणलं गोळ्या, ती म्हणते तूच खा, तुलाच गोळ्यांची गरज आहे. गोळ्या खाल्ल्या पाहिजेत. एसटी लागत असेल तर एक गोळी तुमच्या पर्समध्ये असली पाहिजे. मी मुंबईवरून पुण्याला येत होतो. त्या घाटाला गाडी लागली, बोर घाटाला. पुढे एक मॅडम बसल्या होत्या, बहुतेक वरण भात खाऊन आले असतील. जशी गाडी घाटाला लागली, क्रमाक्रमाने वरण बाहेर लागलं. आता गाडी अशी उदाली होती, ओघ मागे आला. मागे डॉक्टर साहेब बसलेले, त्यांच्यापर्यंत ओघ आला. शेवटी ते म्हणले मॅडम वरण आला तर भात येऊ दे म्हणून. आणि म्हणून जागेवर वस्तू आणि वस्तूला समीकरण लक्षात ठेवा. पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात सहभाग घेणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा योग, 6वा निद्रा, 7 पैसा, 8 त्याग, आणि 9व्या मार्गाकडे आपण जाणार आहे ते म्हणजे ताल आणि सूर.
जिथे ताल आहे, जिथे सूर आहे, जिथे रिदम आहे, तिथे आनंद आहे. आपलं शरीर एक वाद्य आहे, त्याला लयबद्धता आवडते. गाणं म्हणलं की टेन्शन कमी होतं, भजन म्हणलं की जास्त कमी होतं. आमच्या पुण्यामध्ये मुलगी पाहायला गेल्यावर एक प्रश्न विचारतात, काय? हां, तुला गाता येते का? मग ती त्याला विचारते, तुला पेटी वाजवता येते का? वेळ काय सांगून येते काय? टाळ्या वाजवल्यामुळे माणूस विचारांपासून मुक्त होतो. पाहूया आपण. अशात घ्या बरं, वाजवडा जोरात जोरात जोरात. हात खाली ठेवा, डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद करून विचार शोधा. विचार सापडतोय का बघा. विचार आणण्याचा प्रयत्न करा. मन किती शांत झालंय बघा. उघडा डोळे. आहे का विचार? गेले विचार. किती सोपं आहे. ज्या घरात नवरा बायकोंच्या रोज भांडणं होत असतील त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या टाळ्या मी सांगणार आहे. त्या जर वाजवल्या ना, घरात भांडणच होणार नाही. कोण येतं वाजवायला? या 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 कोणीतरी. हा बघा, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बहुतेक त्यांच्या शेजारी बाहेर भांडणं चालू असतील. या अशात घ्या. एवढ्या जोरात मारल्यावर बायको थांबण का? प्रेमाने प्रेमाने. आज संध्याकाळी टाळ्याच आहेत. हा, जरा बायकोने आवाज चढवला, ये म्हणायचं. भांडण झालं, ती म्हणली मी येत नाही, तर म्हणायचं चाललो शेजारी. मागे मी डॉक्टरांचं ट्रेनिंग घेतलो. ते मला म्हणले टाळ्या वाजवताना हाताचे सगळे पॉईंट जर एकमेकांना टच झाले तर चष्म्याचा नंबर वाढत नाही. म्हणलं कसं वाजवायचं? ते म्हणले असं. म्हणलं तुम्हीच वाजवा. ते म्हणले तुम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग देतात त्यांना सांगा असं वाजवायला. आता डोळ्याचं ऑपरेशन करून तुम्ही ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि नातेवाईकांच्या समोर असं केलं. मी म्हणलं आमचे लोक बाहेर वाजवू शकत नाही. ते म्हणले त्यांना घरात वाजवायला सांगा. आता तुमचा नवरा बाहेरनं घरी आला, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यांनी पहिली टाळी दिली. त्यामुळे आपल्या देशामध्ये जेवढे तृतीयपंथी लोक आहेत तर ज्यांनी अशा टाळ्या वाजवतात ते एकालाही चष्मा नाही. चष्मा लावून त्यांना बघितलं, त्यांची तब्येत कशी असते? हे बोलले कशी 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 ठणठणीत सणसणीत निरीक्षण काय बघा. नाचण्यामुळे टेन्शन कमी होतं. कीर्तनकार बुवा काय एका ठिकाणी बसून सफारीवर कीर्तन सांगतो, कोण नाचत असतो. पंढरीकडे जाणारा वारकरी नाचतो. एकनाथ महाराज नाचतातच भारून म्हणायचे. नाचण्यामुळे टेन्शन कमी होतात, नाच पाहण्यामुळे कमी होतात, म्हणून तर डान्स बार. काय खुश, काय चेकायला बाबा. त्याच्यानंतर पुढे हास्य. आनंदी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हास्य. हसण्यामुळे हृदयाचे स्नायू लवचिक होतात. हसण्यामुळे अस्थमॅटिक प्रॉब्लेम कमी होतात. हसणे ही अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उधळू शकता. हसणाऱ्याचा मित्र मोठा असतं, मित्रमंडळ मोठं असतं. जास्त हसलं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचण्याशी आहे. तुम्ही हसलं पाहिजे. आपल्याकडे हास्य केलं पाहिजे ना नगरमध्ये. सकाळी सकाळी एका गार्डनमध्ये सगळे एकत्र येतात, 1 2 3 आणि सगळेचे सगळे कारण नसताना विनाकारण मोठमोठे हसतात. हसून काय फायदा होत असेल, बाहेरून बघणारे खरोखुरा हसतात. पण ज्येष्ठ नागरिक जे हसतात त्याच्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही.
ज्येष्ठांबद्दल मला फार आदर आहे, कारण मी पण ज्येष्ठ आहे. फक्त मला या महिला मंडळांना सांगायचं आहे, एस टीमधून बसमधून प्रवास करण्याची कधी वेळ आली, तरुण मुलाच्या शेजारी बसा. त्याला नीट बस म्हणलं तो नीटच बसणार. म्हातारा नीट बसण्याची गॅरंटी नाही, गप बसणार नाही. मुली कुठं जायचंय, गाव कुठलं, कामाला कुठं, तुला काय करायचंय? तुझं हाफ तिकीट माफ केलंय पूर्ण, तू गप पड ना. पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे आपल्याला वाईट बोलायचं नाही. हास्य तुमच्याला दोन प्रकारचे हास्य आहेत, ओरिजिनल आणि आर्टिफिशियल. आर्टिफिशियल पहिल्यांदा बघूया आणि विचारमुक्तीसाठी त्याचा कसा उपयोग होतो ते आपण बघूया. ह हे अक्षर एका पाठोपाठ म्हणा. ह डोळे बंद करा. डोळे बंद करणे, विचार शोधा. डोळे बंद, विचार शोधा. मन किती शांत झालंय बघा. विचार आणण्याचा प्रयत्न करा. उघडा डोळे. आहे का विचार? किती सोपं आहे. पण आपण कुठे असणार? घरी गेले, बायकोने दरवाजा उघडण्यास सुरुवात केली. हा 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 हा. ते मला काय झालं? हु 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 हु. आर्टिफिशियल. ओरिजिनल हास्य तुम्हाला सांगतो मी. एकच उदाहरण सांगतो ओरिजिनल हास्याचं. आमच्या शाळेतलं उदाहरण आहे. आम्ही 6वीला होतो. ग्रामीण भागातली शाळा, 8 तासाला एकच गुरुजी. आणि गुरुजींना मुलांनी काहीतरी घेऊन जायला लागायचं. चिंचाणे, बोरणे, शेतातलं काहीतरी नाही. आम्ही सगळेजण काहीतरी घेऊन जायचो. माझा वर्गमित्र होता तो कुंदनमल गांधी यांचा मुलगा. काय ना त्याचं नाव? भगवान शेठ. त्यांचा दुखता भाऊ दत्ता शेठ. दत्ता शेठ माझा क्लासमेट. आणि त्यावेळेला काय असं, गुरुजींना काहीतरी घेऊन जायचं. चिंचाणे, बोरणे, शेतातलं काहीतरी सगळेजण घेऊन जायचे. आता दत्ता काहीच आणायचं नाही, त्यावेळी शेती नव्हती. आणि त्यावेळेला प्रेझेंट घेण्याची पद्धत कशी होती? वर्गात नजर टाकले, कोण आला नाही टिक करायची. त्याने बघितलं, म्हणले दत्ता आला नाही, छडी काढून ठेवली. तेवढ्यात तो दत्ता एका मातीच्या भांड्यामध्ये काहीतरी झाकून घेऊन आला. 70 वर्षापूर्वी महाराष्ट्रात मातीची भांडे 60 वर्षापैकी बरेच होती. म्हणले गुरुजी लेट का झाला? गुरुजी त्याला म्हणले. तो म्हणला गुरुजी तुम्हाला खीर आणली. आण म्हणले. बरेच दिवस खीर खाल्ली नाही. कशाने खाऊ रे? म्हणलं चमचा आणलाय. त्या काळी पितळी चमचे होते आणि त्याच्या मागे करंजी करायची फिरकी असायची. गुरुजी म्हणले खीर चांगली आहे, कशी आणली? तो म्हणला गुरुजी तुम्ही खा, मी नंतर सांगतो. खाल्ल्यानंतर त्यानं सांगितलं, मला गुरुजी घरी पाहुणे आले होते, आईने खीर बनवली. आई पुढच्या दरवाजात गेली, तेवढ्यात एक लुधभरलेलं कुत्रं आलं आणि त्याने खिरीत तोंड घातलं. म्हणला आई फेकायला चालली होती. मी म्हणलं आई फेकू नकोस, मी गुरुजींना नेतो. आता खीर गुरुजींच्या पोटात गेलेली. अख्खा वर्ग खो खो हसतोय. ते खिरीचं भांडं लटलट करायला लागलं. राग अनावर झाल्यानंतर त्यांनी सोडून दिलं. ते खाली पडलं, फुटलं, ते तुकडे झाले. दत्ता रडायला लागला. गुरुजींनी छडी घेतली. दत्ता तुला मारलं का? रडतो का? तो म्हणला मारलं नाही, पण ते भांडं तोडलं ना, आता माझा लहान भाऊ शी कशात करेल म्हणलं. ओरिजिनल विनोद आपण बघितला, हास्य विनोद. आता मला तुम्हाला फार महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही सगळे सुखी नाहीत. याच्या स्टेप्स काय आहेत तुम्हाला सांगतो. उदासीच्या स्टेप काय तुम्हाला सांगतो. जास्त टेन्शनच्या स्टेप्स काय, 5 पायऱ्या सांगतो. टी व्हीच्या समोर बसून एकही चॅनल न बघता तुम्ही सर्चिंग करत राहिला, समजायचं मन लागत नाही, पहिली पायरी. दुसरी पायरी, पूर्वी आवडणारे पदार्थ आता आवडत नाहीत. अमुक गोष्ट पूर्वी आवडायची आता आवडत नाही. तिसरी पायरी, रात्री काहीही कारण नसताना जाग येते आणि परत लवकर झोप लागत नाही. या 3 पायऱ्यामध्ये आपण सगळ्या होता. वर 3, भूतकाळात घडलेल्या चुका आज आठवत राहिल्या. असं झालं नसतं तर बरं झालं असतं, तसं झालं नसतं तर बरं झालं असतं, हिच्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं, थोडा थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. पुढची पायरी,
मन कंपॅरिझन करायला लागलं. त्याचं व्यवस्थेत आहे मलाच प्रॉब्लेम आहे, याचं व्यवस्थेत आहे मलाच प्रॉब्लेम नाही. रेड झोन म्हणजे काय, जीवनात काय अर्थ नाही असं वाटायला लागलं, जीवन निरस आहे वाटायला लागलं, जीवन जगू नये वाटायला लागलं. समजायचं आता आपण रेड झोनमध्ये आहोत, आता आपण आत्महत्या करू शकतो. मग आता इलाज काय, पहिला इलाज मला फोन करणे. माझा नंबर मोबाईलवर घ्या, 98-223-92147 घ्या बाळगोपाळ. 98-223-92147 अशोक देशमुख. परत सांगतो एकदा, 98-223-92147 अशोक देशमुख. हा फोन नंबर तुम्हाला इमर्जन्सीसाठी दिलेला आहे मी. जेव्हा तुम्हाला वाटेल आपण फार टेन्शनमध्ये आहोत, अशा वेळी मला फोन करायचा. मला नाव सांगायचं नाही, प्रॉब्लेम सांगायचा फक्त. आतापर्यंत 9,500 लेक्चर दिली, त्याच्यापैकी कुणी आत्महत्या नाही केली. तुम्हाला मरू देणार नाही मी. मला फोन करायचा आणि काय योग्य प्रश्न असतील तेच विचारायचे. एक योग्य प्रश्न तुम्हाला मी सांगतो, तेवढाच मी मला अनुभव सांगायचा आहे. एका माणसाचा मला रात्री 1ला फोन आला, सर माझी बायको जीव देण्यासाठी 2दा गॅलरीत गेली, आम्ही 11व्या मजल्यावर राहतो. म्हणलं तिला फोन दे. तो म्हणलं ती रागात आहे, घेणार नाही. म्हणलं स्पीकर ऑन कर. म्हणलं मॅडम मला न भेटता तुम्ही मेला, तुम्हाला मुक्ती नाही, तुमचा आत्मा भटकत राहील, माझा शाप आहे. मग बाई म्हणली बोला. म्हणलं मॅडम घर किती मोठं आहे, केवढंच आहे. 1.5 कोटीचं घर आहे म्हणली, नवरा बायकोच्या नावावर आहे. दुसरा प्रश्न विचारला, मॅडम तुमचं सेव्हिंग किती आहे, 50 लाख. आणि बाई जीव द्यायला निघाल्या. तिसरा प्रश्न विचारला, मला सोनं किती आहे, 200 तोळे. इथपर्यंत 2 मिनिटं झाली, 2.5 मिनिटं व्हायला लागतात. शेवटचा प्रश्न विचारला, म्हणला मॅडम साड्या किती, ड्रेस किती. म्हणले 100 साड्या 50 ड्रेस. 2.5 मिनिटं झाली, बाई जागेवर आली. मला म्हणली हे काय विचारताय. म्हणलं मॅडम तुम्ही मेल्यानंतर तुमचा नवरा जो दुसरी बायको करेल तिला काय काय मिळेल ह्याचा मी हिशोब करतो. 1 मिनिट बाई गप झाली आणि मला म्हणले सर उद्या सकाळी बोलायचं का. म्हणलं तुम्ही जगला तर बोलणार, आता मरत नाही म्हणली मी, आता ह्याला सोडतच नाही म्हणली. एक जीव वाचला. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण त्या स्टेजवर आहोत तेव्हा मला फोन करू शकता, म्हणून तुम्हाला नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवर तुम्हाला 5-5, 6-6 क्लिप मी पाठवणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही ही सोय चांगली केली, हे सगळ्यांना जातंय. बरेचसे व्याख्याते म्हणतात शूटिंग करू नका, मी म्हणतो उलट करा. मी किती लोकांकडे जाणार आहे, किती दिवस लेक्चर देणार आहे. 21 फेब्रुवारीला मला 74 सुरू झालं, 74 सुरू झालं. त्या दिवशी बायकोने घड्याळ मला भेट दिलं. कसं आहे, हां त्याला म्हणलं पूर्वी ह्या कंपनीचं घड्याळ होतं, मग त्याच कंपनीचं घड्याळ परत देण्याचं कारण काय. बायको म्हणली सांगणार नव्हते, पण याचा विचार करतो मी, रात्रभर झोपणार नाही म्हणून सांगते. घड्याळ जुनच आहे, डायल आणि बेल्ट बदलून दिले. म्हणजे एक मार्ग मला फोन करणे. दुसरा मार्ग सांगून ठेवतो तुम्हाला, व्हॉट्सअपवर मी कुठल्या कुठल्या गावाला आहे हे याच्यावर स्टेटसला असतं, आपलंही मी टाकलेलं आहे. आणि म्हणून मी आत्तापर्यंत इतकी लेक्चर दिली, तुम्हाला सांगतो. माझं गाव जवळ आहे, श्रीगोंदा तालुका, पारगाव सुद्रिक, म्हणजे मी नगरीच आहे. पण इतकी शांतता, इतके लोक, इतकं अवाढव्य काम आणि अजिबात पिनड्रॉप सायलेंट हे मी 9,500 लेक्चरमध्ये पहिल्यांदा बघतोय. बऱ्याच वेळेला लहान मुलं पुढं बसतात, सिनियर मागं बसतात. इथे पहिल्यांदा बघितलं, हिथं तरी तुम्हाला मान दिलाय सुनांनी. एक शेवटचा मार्ग सांगणार आहे मी, की तुम्ही तुमची सगळी फॅमिली सगळ्या व्यवसायातून मुक्त होऊन 3 दिवस कुठेतरी सहलीला जा. 3 दिवस. त्या 3 दिवसामध्ये मोबाईलचं काय करायचं, बंद नाही. बंद केले की अस्वस्थ होणार, बंद नाही करायचा. इनकमिंग चालू ठेवा.
तुम्ही कोणाला करू नका. आपण काय करतो, मोबाईल घेऊन धबधब्यावर सेल्फी, नदी किनारी सेल्फी, विमानाच्या बरोबर सेल्फी. विमान काय आपल्या बापाचं आहे आणि दुसऱ्याला पाठवतो. तुमच्या मैत्रिणी ट्रिपला जातात, तुम्हाला फोटो पाठवतात ना, तुम्हाला काय वाटतं, ही तिकडंच उलटली तर बरं होईल ना. इनकमिंग चालवणार नंबर 1. नंबर 2, त्या 3 दिवसामध्ये टी व्हीच्या सिरियल बघू नका. नंबर 3, वेगळे कपडे घाला. आणि तुम्ही 3 दिवस तिकडे राहिले की तुम्ही सुखी होणार, तुम्ही आनंदी राहणार, तुम्ही तणावमुक्त राहाल. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्याचे उत्तर आपल्याला साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. जैन साध्वी जर 60 वर्षाची असेल, तिला दीक्षा घेऊन 40 वर्ष झालेली असतील. जैन साधू जर 40 वर्षाचा असेल, त्याला दीक्षा घेऊन 20 वर्षाचा असेल झालेले असतील, तरीसुद्धा आपल्याकडे साधूला वर बसवतात, साध्वीला खाली बसवतात. ती त्याची पूजा करते. अनेक लोकांना याचं उत्तर माहीत नाही. जैन धर्म हा फक्त धर्म नाही, तो एक सायंटिफिक विचार आहे. गौतम बुद्ध हे धर्मसंस्थापक कमी आणि ते शास्त्रज्ञ जास्त होते. फिलॉसॉफी त्यांना माहीत होते, त्यांना मानसशास्त्र माहीत होतं की जी स्त्री ज्या पुरुषाचा मान ठेवेल, त्याची पूजा करेल, त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट भाव कधीच येऊ शकत नाहीत. या एकाच गोष्टीसाठी हे अत्व आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला एक मुद्दा त्याच्याशी आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे, ते जाणून घ्या. आणि ज्याला समजत नाही त्याच्या नादी लागू नका. कोणाला सांगून सांगण्याचा प्रयत्न, आपल्याला समजलं बाद झालं, दुसऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका. आणखीन महत्त्वाचं, तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर राजकारणावर चर्चा करू नका. जो बोलेल त्याला हा म्हणत चाला, काय बोलायचं नाही. आपल्याकडे एक पद्धत आहे की हे जग सत्यावर चाललेलं आहे. असं नाहीये, हे सगळं जग खोट्यावर चाललेलं आहे. तुम्ही खोटं बोलला तरच जग चालणार आहे. एखाद्या माणसाला तोंडावर सांगितलं की तो दुष्ट आहेस, भांडण होईल ना. काय सांगतो त्याला, तू चांगला आहेस. चांगलं बोलत राहा, आपल्या वाणीतून वाईट काढूच नका, संपलं काम. वाईट काढायचंच नाही, वाईट बोलायचंच नाही, चांगलं सगळ्यांबद्दल बोलायचं. मग आपण सुखी, तोही सुखी. वादविवाद विनाकारण करायचं, घरात सुद्धा करायचं नाही. बायको म्हणली ना मी मोदीला मत देणार, म्हणावं मी पण. ती म्हणली मी काँग्रेसला, मी पण. आत गेल्यावर कोण बघते कुणी काय केलंय, आणि आपल्या कारणाने काय फरक पडतोय. सकाळी एका ठिकाणी, दुसऱ्या दुसऱ्या पक्षात आपला काय फरक पडतोय. आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष फार लक्ष देऊ नका, त्याची चर्चा करू नका, आपला वेळ वाया घालू नका. सगळ्यात सत्सेवा, सगळ्यात पूजा कशाची असेल, घरामध्ये असणारी जी वयस्कर मंडळी आहेत त्यांचा मान ठेवा. ते गेल्यानंतर त्यांना त्यांचं काय साध्य करायचं, काय करायचं करा, करू नका. फक्त ते जिवंत असताना त्यांना व्यवस्थित सांभाळा, त्यांना पोटभर खायला द्या. याच्यासारखं पुण्य नाही. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.